आमच्या पोराबाळांना काम नाही ते धंदा नाही ते नवरा आमचा एकटा राहतोय आम्ही 10 माणूस बसून खातोय रानात कामं नाही ते काही नाही ते घरपट्टी भरलेली नाही आम्ही पाणी बिल भरलेलं नाहीये लाईट बिल भरतोय तेवढा उजेडासाठी आम्ही ते पण परी कष्टानं लाईट बिल भागवतो आम्ही अजून काय आम्ही येणे करून घेतलं नाही काही नाही त्यांनी आम्हाला मालकानं जागा दिली आम्ही विकत घेतली काय पट्ट्या लावून हा आम्ही घेतल्या जागा परी कष्टानं पोटाला चिमटे घेऊन झाले आम्ही तुमचे जबाब तलाट्याने काय म्हणून घेतलेले आहेत? त्याने काही बोलले नाही आम्हाला तलाट्याने काही बोललेलं नाही फक्त आम्हाला फक्त त्याने काय म्हटले तुमच्यावरी तुमची येणे करून देणार आहे ते 75% तुम्ही रक्कम भरायला पाहिजे पण आम्ही ते तलाट्याला म्हटलं 75% रक्कम भरायला आम्ही 50,000 जागा घेऊन 75% भरलं तर घर विकलं तर आमची तेवढं मिळणार नाही आम्हाला रक्कम काय बरोबर आहे बरोबर आहे. असं आम्ही त्या तलाट्याला म्हटलं तर ते तलाठी म्हटलं तुम्ही आणि त्यांनी बघा आम्हाला सांगितलंय ते काम आम्ही करतो ठीक आहे ठीक आहे. एवढं तिथं अनेक महिला भगिनीने मला सांगितलं की बाबा आम्ही बचत गटाच्या माध्यमातून परवा घरपट्टीचे पैसे मागवलेले आहेत पाणीपट्टीचे पैसे मागवलेले आहेत त्याचे हप्ते अजून फेडायचं होईना अनेक वेळा वसुली खाजगी बचत गटवाल्यांनी केली असताना गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा माता भगिनीने विकून त्याच्यामध्ये त्यांचे पैसे मागवलेले आहेत ही खरी परिस्थिती इथल्या नागरिकांची असताना सरकारने याच्यावरती गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे.